नमस्कार, मी सौरभ नाईक. सेन्सिबल मीडिया प्रोडक्शनच्या नाटक फॅक्टरीमध्ये आपल्या सगळ्यांचं स्वागत. ऑल द बेस्ट या नाटकाबद्दल तुम्ही ऐकलं असेल. आज रंगभूमीवर सुरू असलेले हे नाटक पूर्वी भरत जाधव, अंकुश चौधरी आणि संजय नार्वेकर ही मंडळी गाजवायची. आता इतक्या दमदार लोकांनी पेललेलं हे तुफान विरोधी नाटक नव्या संचात कसं असेल याची उत्सुकता होतीच. नाटक पाहिलं आणि खरं सांगतो तितकंच दमदार आहे. नाही म्हणजे पूर्वीचं मी पाहिलं नाही, पण जितपत त्यांच्या भूमिकांबद्दल ऐकलंय त्यानुसार आजचा संच तोडीस तोड आहे यात शंका नाही. स्टोरी सिंपल आहे. एका घरात एक मुका, एक बहिरा आणि एक आंधळा राहत असतो. तिघी एकमेकांचे घट्ट मित्र. कालांतरानं असं लक्षात येतं की तिघांचंही एकाच मुलीवर प्रेम जडलंय. मग त्या मुलीला मिळवण्यासाठी सगळे आपापल्या परीनं प्रयत्न करतात. आता ती मुलगी कोणाला पटते, कोणाला होकार देते किंवा कोणासोबत संसार सुरू करते हे जाणून घ्यायचं असेल तर हे नाटक पाहावं लागेल. ह्या नाटकातली सगळ्यात बेस्ट गोष्ट म्हणजे नाटकादरम्यान लागणारी एनर्जी. पहिल्या 5 मिनिटात हे कलाकार स्टेजवरची एनर्जी प्रेक्षकांपर्यंत पोहोचवण्यात यशस्वी ठरतात. हे सगळे कलाकार स्टेजवर अक्षरशः धिंगाणा घालतात. साधं सुटसुटीत नेटकं नेपथ्य या कलाकारांना स्टेजवर धिंगाणा घालायला स्कोप देतं. प्रदीप पाटील यांनी हे नेपथ्य केलंय. शीतल तळपदे यांचे लाईट्स कॉमेडी नाटकातल्या काही इमोशनल प्रसंगांना उठावदार करतात आणि डान्स मोड ऑन झाला की तेवढंच लाईटही करतात. लेखक दिग्दर्शक देवेंद्र पेम यांनी नाटक बांधताना प्रेक्षकांनाही खुर्चीवरून अक्षरशः बांधून ठेवले आणि ते बांधणं गरजेचं होतं, नाहीतर प्रेक्षक हसता हसता खुर्चीवरून खाली पडले असते. इतकं नाटक तुफान झालंय. बहिऱ्याच्या भूमिकेत असणाऱ्या मनमीत पेमची एनर्जी लाजवाब आहे. म्हणजे तो स्टेजवर असताना एकही मोमेंट डल जात नाही. आंधळ्याच्या भूमिकेत असणाऱ्या विकास पाटील आणि मुक्याच्या भूमिकेत असणाऱ्या मयुरेश पेमनं सुद्धा चांगली कामं केलेली आहेत. एकूणच 3 तास टेन्शन फ्री लोटपोट हसण्याचा अनुभव घ्यायचा असेल तर हे नाटक पाहायलाच लागेल. नाटक फॅक्टरी या नाटकाला देते 5 पैकी 3.5 स्टार्स. पुन्हा भेटू नवीन नाटक आणि त्याच्या रिव्ह्यू सह. आणि हो, एक वेळ सबस्क्राईब करायला विसरला तरी चालेल, पण नाटक पाहायला विसरू नका. नमस्कार.